देवस्थान शेतजमीनधारक शेतकरी 9 मार्च रोजी कागल ते कोल्हापूर असा लाँग मार्च काढत जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन करणार आहेत। या आंदोलनाच्या जनजागृतीसाठी राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथल्या गणेश मंदिर सभागृहात जनजागृती मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या मेळाव्यात देवस्थान जमीनधारक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। यावेळी अखिल भारतीय किसान सभेचे राधानगरी तालुका अध्यक्ष दिनकर आदमापुरे यांनी सरकार शेतकऱ्यांबाबत उदासीन असल्याचा आरोप केला। सरकारला जाग आणण्यासाठी आंदोलनाशिवाय पर्याय नाही, यासाठी आंदोलनात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केलं। 9 मार्च 2026 रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर कागल ते कोल्हापूर असा लाँग मार्च काढण्यात येणार आहे। या लाँग मार्चमधील प्रमुख मागण्या आहेत, देवस्थान शेतकरी हे पूर्वपर करत असलेली जमीन त्यांच्या नावावर झाली पाहिजे। त्यांची जे कोण मयत असतील त्या मयत लोकांची वारस नोंद झालेली ती वारस नोंद ताबडतोब झाली पाहिजे। ज्या शेतकऱ्यांचे खंड भरून घेतले नाही ते खंड ताबडतोब भरून घेतले पाहिजे। देवस्थान शेतकऱ्यांना केडीसी बँकेकडून कुठे कर्ज मिळत नाही, त्यांच्या जमिनीमध्ये डेव्हलपमेंट करायचं असेल तर त्यांना अडचण निर्माण होते। वन्य प्राण्यापासून जे नुकसान होते ते नुकसान देवस्थान शेतकऱ्यांना मिळत नाही। काही ठिकाणी पीक पाणी न झाल्यामुळं पीक पाणी तुमचे झाले नाही, नुकसान पण देता येत नाही म्हणून सांगितलं होते। तेव्हा हे जे काय त्रुटी आहेत या त्रुटी दूर झाल्या पाहिजे। या शेतकऱ्यांना इतर शेतकऱ्याप्रमाणेच कर्ज मिळाले पाहिजे। या मागण्यांच्यासाठी कोल्हापूर ते कागल ते कोल्हापूर असा लाँग मार्च काढण्यात येणार आहे। या लाँग मार्चमध्ये अखंड जिल्ह्यामधून सर्व शेतकरी यामध्ये भागीदारी करणार आहेत। याचबरोबर या मोर्चामध्ये सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर अशा 4 तालुक्यांचे सहभाग असणार आहेत। मेळाव्याला कार्याध्यक्ष जयवंत तिकोडे, सचिव बाबासाहेब भोसले, शंकर भोई, ज्ञानदेव शेंडगे, रवींद्र मरगळे, रघुनाथ वारके, दिनकर शिंदे, गणपती सुतार, दत्तात्रय राबाडे, आनंदा पाटील, सतीश पाटील, राजेंद्र कांबळे यांच्यासह तालुक्यातील देवस्थान शेतजमीनधारक शेतकरी उपस्थित होते।